नमस्कार. कोणार्कचं सूर्यमंदिर एक असं प्राचीन आश्चर्य जे आज पुन्हा एकदा चर्चेत आलंय. हे फक्त एक ऐतिहासिक स्मारक नाहीये, तर एक जिवंत वारसा आहे. चला या अद्भुत मंदिराची रहस्य उलगडून पाहूया. पण मग प्रश्न येतोच की तब्बल 800 वर्ष जुनं स्थापत्यकलेचं हे अद्भुत उदाहरण आज अचानक बातम्यांमध्ये का झळकतंय? यामागे एक महत्त्वाचं कारण आहे जे या मंदिराच्या आजला आणि उद्याला जोडतं. तर झालं असं आहे की अलीकडेच भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागानं म्हणजे ASIने पर्यटकांना मंदिराच्या नाट्यमंडप नावाच्या एका महत्त्वाच्या भागात जायला बंदी घातली आहे. आणि याच निर्णयामुळे हे मंदिर पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आलंय. चला तर मग या बातमीच्या थोडा पलीकडे जाऊ आणि या मंदिराचा गौरवशाली इतिहास आणि त्याचं खरं महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया. तर हे मंदिर आहे ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातल्या एका सुंदर समुद्रकिनाऱ्यावर. 13व्या शतकात बांधलेलं हे भव्य मंदिर सूर्यदेवाला समर्पित आहे. या मंदिराची ओळख फक्त सूर्यदेवामुळेच नाही, तर त्याला मिळालेल्या एका खास नावामुळे सुद्धा आहे. चला याच्या इतिहासात थोडंसं डोकावूया आणि बघूया हे नाव का पडलं. पूर्व गंगा राजवंशाचे राजे नरसिंहदेव पहिले यांनी साधारणपणे 1250 साली हे मंदिर बांधलं आणि पुढे जाऊन 1984 मध्ये युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला. या मंदिराला ब्लॅक पॅगोडा असंही ओळखलं जातं आणि हे नाव दिलं युरोपियन खलाशांनी. का? कारण याच्या गडद रंगामुळे ते याचा उपयोग समुद्रात जहाजांना दिशा दाखवण्यासाठी करायचे, जणू काही एक दीपस्तंभच. आता वळूया ह्या मंदिराच्या सगळ्यात अविश्वसनीय भागाकडे, जो त्याच्या रचनेतच दडलेला आहे. खरं तर हे संपूर्ण मंदिर म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर सूर्यदेवाचा दगडात कोरलेला एक प्रचंड मोठा रथ आहे. विचार करा, ही कल्पनाच किती भव्य आहे. हे मंदिर कलिंग स्थापत्य शैलीचा एक अप्रतिम नमुना आहे. कल्पना करा, याची मूळ उंची तब्बल 200 फुटांपेक्षा जास्त होती आणि याची रचना इतक्या हुशारीने केली गेली आहे की उगवत्या सूर्याची पहिली किरणं थेट मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर पडतील. या दगडी रथाला 7 भव्य घोडे ओढतायत असं दाखवलं आहे आणि हे 7 घोडे म्हणजे आठवड्याचे 7 दिवस. आणि या रथाला आहेत एकूण 24 भव्य चाकं, ज्यांच्या प्रत्येक भागावर इतकं सुंदर कोरीवकाम आहे. पण ही चाकं फक्त सजावट नाहीत, तर या मंदिराची खरी ओळख आहेत. 13व्या शतकातल्या कारागिरांनी ही अद्भुत कलाकृती घडवण्यासाठी 3 वेगवेगळ्या प्रकारच्या दगडांचा वापर केला. ते दगड म्हणजे लॅटराईट, खोंडालाईट आणि क्लोराईट. चला आता या मंदिराच्या सगळ्यात रहस्यमय आणि अद्भुत वैशिष्ट्याबद्दल बोलूया, आणि ते म्हणजे या मंदिराची चाकं. पण एक प्रश्न साहजिकच मनात येतो की ही 24 सुंदर चाकं फक्त रथाची प्रतिकृती म्हणून किंवा सजावटीसाठी आहेत का, की यामागे काहीतरी वेगळंच दडलंय? तर गंमत अशी आहे की ही चाकं फक्त कलाकृती नाहीत, तर ती आहेत विशाल सूर्यघड्याळं. हो, अगदी बरोबर. प्रत्येक चाकावरच्या आऱ्यांवर पडणाऱ्या सावलीवरून दिवसाची अगदी अचूक वेळ ओळखता येते. हे म्हणजे प्राचीन भारतीय विज्ञान आणि कलेचा एक अद्भुत संगमच आहे. हे मंदिर म्हणजे फक्त इतिहास किंवा स्थापत्य कलेचा नमुना नाहीये, तर हा एक अनमोल ठेवा आहे आणि त्याचं जतन करणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. 1984 साली युनेस्कोने याला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिली आणि त्यामुळे याचं जागतिक महत्त्व अधिकच अधोरेखित झालं. एवढंच नाही, तर भारताच्या कायद्यानुसार याला राष्ट्रीय महत्त्वाचं स्मारक म्हणूनही संरक्षित केलं गेलं आहे. आणि याच कारणामुळे ASI सारखी संस्था याच्या संरक्षणासाठी अशी पावलं उचलतीये, ज्याबद्दल आपण सुरुवातीलाच बोललो. हे सगळं प्रकरण आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभं करतं. आपला ऐतिहासिक वारसा जसा जसा काळाच्या ओघात कमकुवत होतोय, तेव्हा पर्यटनासाठी खुला प्रवेश आणि त्याचं जतन या दोन्हींमध्ये नेमका समतोल कुठे साधायचा? खरंच ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे.